Hello dear students, very good morning all of you. We are learning your 10th standard mathematics chapter. The name is financial planning. As I have told you, very important chapter for all of us. See, in the previous video lecture, we were started solving your practice set 4.1. Among that, we have solved up to question number 5. Okay, practice set 4.1 मधून क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण कंप्लीट केलेलं होतं. आज आपण क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. द बिग क्वेश्चन्स विथ बिग आन्सर्स, पण इझी आहे. सी क्वेश्चन नंबर 6 पेज नंबर 87 मी रीड करते. टेक्स्टबुक रेफर करा, कारण आज क्वेश्चन मी बोर्डवर लिहिला नाही आहे. तो सपोज टू बी यू विल नीड द क्वेश्चन टू अंडरस्टँड द आन्सर. सो क्वेश्चन रेफर करा. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स supplied an AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is rupees 51,200 with GST. Rate of CGST on AC is 14%. Then find the following amounts as shown in the tax invoice of Tiptop Electronics. Rate of SGST, rate of GST on AC, taxable value. Fourth one is amount of GST, fifth one is total amount of CGST, and sixth one is amount of SGST. They have asked us total 6 answers. Firstly, understand the question. आधी क्वेश्चन काय आहे समजून घेऊया. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स नावाचा एक सप्लायर आहे. त्यांनी AC सप्लाय केले आहेत. किती तर 1.5 टन वेटचे. ओके, एका ACची कॉस्ट काय आहे तर 51,200. ही कॉस्ट काय आहे विथ GST. GST इन्क्लुडिंग कॉस्ट आहे. ओके, ओनली टॅक्सेबल व्हॅल्यू नाही आहे, GST इन्क्लुडिंग कॉस्ट आहे. आणि CGSTचा रेट ACवर किती सांगितला आहे तर 14%. 14% हा CGSTचा रेट आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे तर फर्स्ट रेट ऑफ SGST, सेकंड रेट ऑफ GST ऑन AC, थर्ड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC, फोर्थ टोटल अमाउंट ऑफ GST, फिफ्थ अमाउंट ऑफ CGST, अँड सिक्स्थ इज अमाउंट ऑफ SGST. आपल्याला टोटल 6 आन्सर हवे आहेत. एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल. एका इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीसाठी AC सप्लाय केले आहेत. तर एका ACची व्हॅल्यू त्यांनी किती सांगितली आहे. द व्हॅल्यू ऑफ AC इज 51,200 रुपीज. सो आपल्याला फर्स्ट काय फाइंड करायचं आहे रेट ऑफ SGST. ओके, SGSTचा रेट त्यांनी एक्झाम्पलमध्ये CGSTचा रेट दिला आहे 14%. फर्स्ट वी हॅव टू फाइंड रेट ऑफ SGST. द यू नो द see there are total 6 answers, 6 solutions over here. The sentence written in the blue chalk is the answer we have to find out. Okay, is the solution we have to find out. We have to find out rate of SGST. SGSTचा रेट आपल्याला शोधायचं काढायचा आहे. CGSTचा रेट एक्झाम्पलमध्ये मेन्शन केला आहे. रेट ऑफ CGST इज 14%. हेन्स रेट ऑफ CGST इज इक्वल टू 14%. आता CGSTचा जेवढा रेट असणार आहे तेवढाच रेट SGSTचा असणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. सो बट रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST. CGST आणि SGST दोन्हीचे रेट इक्वल असणार आहेत. जर CGSTचा रेट 14% असेल तर SGSTचा रेटसुद्धा 14% असणार आहे. हेन्स रेट ऑफ SGST इज 14%. पहिला आन्सर आपल्याला मिळालं. कसं मिळालं तर SGSTचा रेट काढायचा आहे. CGSTचा रेट ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे. 14% CGSTचा रेट आहे. आपण इक्वेशन लिहिलं रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST. CGSTचा रेट 14% आहे म्हणून SGSTचा रेट देखील 40% असणार आहे. सो रेट ऑफ SGST इज 14%. आन्सर फर्स्ट इज डन. सेकंड आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर रेट ऑफ GST ऑन AC. आपल्याला ACवर असणारा GSTचा रेट फाइंड करायचा आहे. इथे आपण SGST आणि CGSTचा रेट फाइंड केला. आता आपल्याला GSTचा रेट फाइंड करायचा आहे. कसा फाइंड करणार. रेट ऑफ GST ऑन AC इज इक्वल टू रेट ऑफ SGST प्लस रेट ऑफ CGST. SGST आणि CGST हे दोन्ही टॅक्स मिळून GSTचा अमाऊंट तयार होणार आहे, GSTचा रेट तयार होणार आहे. रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST equally will make rate of GST. So
रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ SGST प्लस रेट ऑफ CGST. SGSTचा रेट 14% आहे, आपण कॅल्क्युलेट केला. CGSTचा रेट ऑलरेडी दिला आहे 14%. सो 14% प्लस 14%, 14 प्लस 14 इज 28%. Hence, rate of GST on AC is 28%. सेकंड सोल्युशन सुद्धा आपल्याला मिळालं. रेट ऑफ GST ऑन AC is 28%. ओके. नाव थर्ड इज द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. ACची टॅक्सेबल व्हॅल्यू काय असणार आहे ते पाहूया. लेट कॉस्ट ऑफ AC बी 100 रुपीज. आता याच्यासाठी थोडंसं आपण अज्युम करून करूया. ओके. ACची कॉस्ट आपल्याला त्यांनी दिली आहे एक्झाम्पलमध्ये, इफ यू नो 51,200 रुपीज, पण ती कॉस्ट विथ GST आहे. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजे विदाऊट GST. फक्त त्या ACची काही प्राईस आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे, जी की विदाऊट GST असणार आहे. ती कॉस्ट फाइंड करण्यासाठी आपण ACची कॉस्ट 100 रुपीज अज्युम करूया. लेट कॉस्ट ऑफ AC बी रुपीज 100. देन गिवन GST, आपल्याला GSTची इथे मिळाला आहे रेट ऑफ GST ऑन AC 28%. सो गिवन GST इज 28% and taxable value is rupees 100. Okay. For that value of rupees 51,200, rate the taxable value be X. इथे टॅक्सेबल अमाऊंट 100 आहे, तेव्हा GST रेट 28 आहे. इथे आपल्याला टोटल अमाऊंट किती दिली 51,200. यासाठी असणारी टॅक्सेबल अमाऊंट आपण X अज्युम करूया. सिन्स टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू इज कॉन्स्टंट, दॅट इज GST रेट. ठीक आहे. टोटल व्हॅल्यू जे काही असणार आहे डिवायडेड बाय टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू अशी व्हॅल्यू असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असणार आहे. टोटल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 51,200 रुपीज. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X अज्युम केले आहे इज इक्वल टू 128 अपॉन 100. ही काय आहे GST रेट असणार आहे. ओके. सो वी विल गेट, इट्स नॉट 128, सॉरी, इट्स 28 अपॉन 100. सो 51,000 हाऊ इट विल टर्न. आपल्याला Xची व्हॅल्यू हवी आहे. हे 28 इकडे डिवाइड होणार आहे. सो 51,200 इंटू 100 डिवायडेड बाय 28. द आन्सर विल बी 40,000. ओके. So the taxable value of AC is 40,000. That is, the amount of AC is 40,000 and we are paying the extra amount for that is the total amount is 51,200 rupees. That is, we are paying the 11,200 rupees extra. Now this is what we have to calculate for the next fourth one, amount of GST. Now we get here the taxable amount which is 40,000 and we can less that amount from the total value, then we will get the GST value. See, the total amount of GST is equal to किती आहे total amount of GST 51,200 rupees. 28% of taxable value, 28 upon 100 into 40,000 is 11,200. So the amount of GST is 11,200. Simply you can just minus 51,000 minus this 41,000. The answer is 11,200. So answer amount of GST is 11,200. Now amount of CGST. पहा, CGSTची अमाऊंट आपल्याला काढायची आहे. आपण रेट काढला होता 14%, आता अमाऊंट काढणार आहोत. CGST इज इक्वल टू GST अपॉन 2. GST किती आहे GSTची अमाऊंट, तर 11,200 अपॉन 2. आन्सर आहे 5,600. CGSTचा रेट आणि SGSTचा रेट दोन्ही मिळून GST तयार होतं. GSTची आपल्याला जर व्हॅल्यू अमाऊंट काढायची आहे CGSTची, तर GST अपॉन 2. GSTची अमाऊंट आहे 11,200, म्हणून 11,200 अपॉन 2. आन्सर आलं ₹5,600. CGSTची अमाऊंट किती आली, तर ₹5,600. हेन्स अमाऊंट ऑफ CGST इज ₹5,600. दिस इज fifth solution. And last one, sixth solution, amount of SGST. We know very well SGST is equal to CGST. Amount of CGST आपण इथे कॅल्क्युलेट केली 5,600. SGSTची अमाऊंट सुद्धा सेम असणार आहे. अमाऊंट ऑफ SGST इज अगेन ₹5,600. सो लॉंग एक्झाम्पल नो, बट इट इज सो इझी. ठीक आहे. एक्झाम्पल व्यवस्थित समजलं असेल, व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि हे एक्झाम्पल व्यवस्थित वहीमध्ये विथ पॉईंट्स राईट डाऊन करून घ्या. असे लेंदी एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाम्समध्ये फॉर 5 मार्क्स विचारले जाऊ
शकतात. एक्झाम्पल इझी आहे, पण खूप साऱ्या गोष्टी रेट, GST, SGST, CGSTचे रेट, टॅक्सेबल व्हॅल्यू, GST रेट, त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ CGST आणि SGST, हे सगळं काही तुम्हाला एकाच एक्झाम्पलमध्ये इन्क्लूड केलं आहे. त्यामुळे एक्झाम्पल लेंदी असेल तरी इच अँड एव्हरी सोल्युशन जर तुम्ही पर्टिक्युलरली सॉल्व केलं तर इझी आहे. आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारे हे क्वेश्चन्स आहेत, जे की एक्झाम्पल्समध्ये कंपल्सरी अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत. सो प्रॅक्टिस इट मोर अँड मोर, पे अटेन्शन ऑन मायनर थिंग्स. नाव दिस इज द 6th क्वेश्चन ऑफ युअर प्रॅक्टिस सेट. आता आपण लास्ट वन 7th क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहोत. फर्स्टली राईट डाऊन दिस, देन वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. The next question, that is question number 7 of your practice set. See, I am reading the question, pay attention. See in your book, page number 87. Question number 7 is, Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given to a printed price of rupees 40,000. Rate of GST charged was 28%. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in tax invoice. See, what we have to do now, we have to find the purchase price of washing machine and amount of CGST and SGST. See, the printed price of washing machine is rupees 40,000 and 5% is discount on the printed price. So solution, printed price of washing machine is rupees 40,000, whereas rate of discount is 5%. Therefore now amount of discount is 5% of printed price. ठीक आहे, डिस्काउंटची अमाऊंट किती असणार आहे, तर जी काही वॉशिंग मशीनवर प्रिंटेड प्राइस आहे त्याच्या 5% असणार आहे. सो 5 डिवायडेड बाय 100 इंटू प्रिंटेड प्राइस किती आहे, तर 40,000. सो अमाऊंट ऑफ डिस्काउंट, डिस्काउंटची अमाऊंट किती मिळाली आपल्याला, रुपीज 2,000. 40,000 रुपीजवर 5% डिस्काउंट आहे, म्हणजे किती डिस्काउंट आहे, तर आपल्याला 2,000 रुपीचा डिस्काउंट मिळाला. नाव टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. प्रिंटेड प्राइस म्हणजेच वॉशिंग मशीनची प्राइस किती आहे, तर 40,000 रुपीज अँड डिस्काउंट किती आहे, 200. सो 40,000 मायनस 200 इज 38,000. सो टॅक्सेबल व्हॅल्यू इज रुपीज 38,000. ठीक आहे, क्लिअर अप टू दिस. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती आहे, 38,000. ओके, नाव रेट ऑफ GST त्यांनी आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे 28% आहे. आता रेट ऑफ GST 28% असणार आहे, तर CGST 14% असणार आहे आणि SGST 14% असणार आहे. हे आपल्याला माहिती आहे. SGST आणि CGST मिळून 28% झाला आहे. तर CGST इज इक्वल टू 28 डिवायडेड बाय 2 14% अँड SGST इज इक्वल टू 28 डिवायडेड बाय 2 14%. रेट ऑफ CGST आणि SGST दोन्हीचा रेट 14% आहे. आता आपल्याला जर त्याची व्हॅल्यू काढायची आहे, ठीक आहे, एक्झाम्पलमध्ये विचारलं आहे अमाऊंट ऑफ CGST आणि SGST. अमाऊंट कशी काढणार पहा, SGST इज इक्वल टू 40% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, सो 14/100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे पण फाईंड केली, रुपीज 38,000. सो CGSTची व्हॅल्यू मिळाली 5,320 रुपीज. CGSTची जेवढी अमाऊंट असणार आहे तेवढीच अमाऊंट SGSTची असणार आहे. सो CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 5,320 रुपीज. इथे आपल्याला दोनही व्हॅल्यू मिळाल्या, द अमाऊंट ऑफ CGST अँड अमाऊंट ऑफ SGST. दोन्हीची व्हॅल्यू किती आहे, 5,320 रुपीज. नाव परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन ती कशी काढणार, तर टॅक्सेबल व्हॅल्यू. ठीक आहे, किती आहे 3,800 प्लस GST. आपण पर्टिक्युलरली GST म्हणू शकतो, पण इथे आपण सेपरेट व्हॅल्यूज काढल्या आहेत फॉर SGST अँड CGST. सो प्लस SGST प्लस CGST. सो टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 3,800. GSTची व्हॅल्यू CGST SGST आपण फाईंड केले 3,000
5320 plus 5320, answer is 48,640 rupees. Okay, so the purchase price of washing machine is 48,640 rupees. ठीक आहे, आपल्याला दोन विचारलं होतं, व्हॅल्यू ऑफ CGST, अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST इज 5320 rupees, whereas purchase price of washing machine is 48,640 rupees. Here we completed your practice set 4.1 question number 7. शेवटचा प्रश्न होता तुमच्या या प्रॅक्टिस सेट 4.1 मधला. क्वेश्चन नंबर 6 लेंदी होता बट इझी आहे. क्वेश्चन नंबर 7 इझी आहे. स्टेप्स व्यवस्थित लक्षात घ्या, व्हिडिओज 2-2 वेळा पहा, सो वी विल अंडरस्टँड इट व्हेरी प्रॅक्टिकली अँड करेक्टली. थँक्यू. वी विल स्टॉप ओवर हिअर टुडे. फ्रॉम द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल मूव टुवर्ड्स द ट्रेडिंग इन द GST. So keep studying, study smart and just keep practicing. Maths is the subject which needs practice. Thank you.